समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी झालेल्या आरोपांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, मी महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग या दोन्हींकडून संपूर्ण माहिती मागवली आहे। या चौकशीच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही अधिकृत भूमिका मांडू। प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। शासनाची पुढील दिशा आणि कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अशा कोणत्याही गैरप्रकारांना पाठिंबा दिला जाणार नाही। कुठेही अनियमितता झालेली असेल तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। या प्रकरणात अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल आणि असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल।